हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुम्हाला सर्वांना मसाला भेंडीची रेसिपी दाखवणार आहे। मी पावशर भेंडी घेतली आहे आणि तिला अशा पद्धतीने कापून घेतली। आता मी 1 वाटी शेंगदाणे तव्यावर मस्त खरपूस भाजून घेते। तसेच 1 टेबलस्पून खोबऱ्याचा किस आणि 1 टेबलस्पून तीळ यालाही भाजून घेतले। सगळे जिन्नस थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये मी आता इतर मसालेही ॲड करेल। मी 2 मोठ्या लसणाच्या पाकळ्या टाकते। नंतर 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा जिरे आणि 2 छोटे चमचे कांदा लसूण मसाला। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही मसाला किंवा तिखट टाकू शकता। आता हे सगळं जाडसर दळून घ्यायचे आहे। खूप बारीक दळायचे नाही आहे, थोडे जाडसरच ठेवायचे आहे। हे बघा मी असे दळून घेतले आहे। आता एका भांड्यामध्ये आपण 1 टेबलस्पून तेल टाकूया आणि हे तेल छान गरम झाले की यात मोहरी टाकायची। मोहरी तडतडली की यात थोडंसं हिंग आणि मग 1 टीस्पून जिरे टाकूया। जिरे आणि मोहरी मस्त तडतडले आहेत। आता आपण जी भेंडी कापून घेतली होती ती यात टाकायची। सगळी भेंडी यात टाकून झाली की आपण जो मसाला मिक्सरमधून जाडसर दळला आहे तो सगळा यात ॲड करायचा। भेंडी आणि हे दळलेलं मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्स करायचे आणि यात मीठ टाकायचे। मीठ टाकल्यानंतरही सगळं व्यवस्थित एकजीव करायचे आहे। आता आपण सगळं छान एकजीव करून घेऊ। मी थोडीशी कोथिंबीर मस्त बारीक चिरून घेतली आहे। ती कोथिंबीर आता आपण यात ॲड करूया। कोथिंबीर ॲड केल्यानंतरही पुन्हा सगळं व्यवस्थित एकजीव करून झाकण ठेवून मंद आचेवर मस्त वाफ काढूया। मधून तुम्ही याला चाळत राहायचं, नाहीतर ते खाली चिकटू शकते। आता मी थोडीशी कसुरी मेथी पण यात ॲड केली आहे। ते ऑप्शनल आहे, परंतु कसुरी मेथीने छान चव येते। आता पुन्हा झाकण ठेवून मस्त वाफ काढून भेंडी शिजू द्यायची आहे। आता माझी भेंडी छान शिजली आहे। आता आपण सर्व करूया। खूप छान सुगंध सुटलाय। मस्त मसालेदार खरपूस भेंडी तयार झाली। गरमागरम चपातीही मी बनवली आहे। खूप छान बेत होतो हा। तुम्ही नक्की ट्राय करा। इफ यू आर न्यू टू माय चॅनल, प्लीज सबस्क्राइब and stay tuned for more videos. Till that time, bye bye.